नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी माझ्या स्किन केअरचा व्हिडिओ घेऊन आले, जे माझं ऑनेस्ट मॉर्निंग स्किन केअर रूटीन आहे. नो मॅटर व्हॉट, आय नेव्हर स्किप दिस रूटीन. आय ऑल्वेज मेक शुअर दॅट आय एम फॉलोइंग दिस स्टेप्स एव्हरी डे 2 टाइम्स ॲट लीस्ट. आणि जेव्हा तुम्ही मेकअप करताना तुमची स्किन प्रिपरेशन करणं हे तेवढंच गरजेचं असतं. तर मेकअपच्या आधी आपल्याला स्किन केअर करणं फार गरजेचं असतं. तर या स्टेप फॉलो करून जे आहे ते तुम्ही तुमची स्किन जी आहे ती व्यवस्थित प्रेप करू शकता, जेणेकरून तुम्ही जो काही मेकअप अप्लाय करताय त्यानंतर तर तो लॉंग लास्टिंग राहील ऑल डे. तर चला मग मेकअपकडे वळूया. तुम्हाला दिसत असेल की मी जस्ट फेस वॉश करून आले आहे. बेअर स्किन आहे, अगदी काही अप्लाय नाही केलं आहे स्किनवर. आणि फर्स्ट वी आर गोइंग टू गो विथ द टोनर. मेक शुअर वॉट एव्हर टोनर यू आर युझिंग, ते टोनर जे आहे ते हायड्रेटिंग असेल आणि तुमच्या स्किनला मेन म्हणजे सूट करणारं असेल. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ऑलवेज डू अ पॅच टेस्ट बिफोर यू युझिंग एनी मेकअप प्रोडक्ट ऑन युअर फेस डिरेक्टली. सो लेट्स गो विथ इट. तर माझ्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे, हे लोटसचं टोनर आहे. ओके. आणि सेकंड ऑप्शन आहे गुलाबजल, जे युजुअली सगळ्यांकडे अवेलेबल असतं. आणि कोणतीही तुमची स्किन टाईप असेल तर तुम्ही हे बेस्ट आहे, तुम्ही हे यूज करू शकता. आय यूज अकॉर्डिंग टू माय फेस, लाईक वेनेवर आय फील लाईक टू go with gulab gel, I want to keep very simple routine. That time I go with this. Otherwise, I use this one. So just shake well and then you can spray. Okay, so after you are using any product on your skin, make sure की तुम्ही at least एक ते 2 मिनिटाचा तरी गॅप देताय तुमच्या 2 प्रोडक्टमध्ये. हे ना, तुम्ही जे काही प्रोडक्ट यूज करताय ते प्रोडक्ट चांगलं ॲब्झॉर्ब व्हायसाठी खूप मदत करतं. जर तुम्ही लेयरवर लेयर म्हणजे करत गेलात तर ते कसं ना, सगळे प्रोडक्ट फक्त मिक्स होऊन जातात आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला नाही मिळत. सो मेक शुअर की ॲटलीस्ट यू आर कीपिंग अ गॅप ऑफ 1 to 2 मिनिट्स. ओके. सो आफ्टर दिस वी आर गोइंग विथ अ मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरसाठी मी हे बायोडर्माचं मॉइश्चरायझर यूज करते, कारण रिसेंटली माझी स्किन जी आहे ती खूप ड्राय होते. अगदी खूप खूप ड्राय, लाईक एक्स्ट्रीम ड्राय. सो दिस इज द वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर आय एव्हर यूज. तर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जसं मॉइश्चरायझर सूट करत असेल तसं यूज करू शकता. पण तुम्ही कोणतेही जेव्हा प्रोडक्ट यूज करता ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची स्किन टाईप कोणती आहे हे माहिती असायला पाहिजे. जर तुम्हाला तुमची स्किन टाईप माहिती असेल तर इझी होऊन जातं कोणतेही प्रोडक्ट परचेस करणं. नाहीतर कसं होतं ना, की वी जस्ट बाय द प्रोडक्ट अँड देन इट डझंट सूट युअर स्किन. देन ते म्हणजे वेस्ट जातं. सो इट बेस्ट की तुम्हाला तुमची स्किन टाईप कोणती आहे ते माहिती असेल. तर मी आता हे यूज करते. प्रोडक्ट यूज करताना बिलकुल कंजूसी करायची नाही, स्पेशली जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता तेव्हा. कारण हे सगळ्यात मेन प्रोडक्ट असणार आहे तुमच्या स्किन केअरमध्ये. सो नाऊ वी आर गिविंग इट अ लिल बिट मसाज वाईल डुईंग इट. बघितलं, अगदी काही सेकंदातच हे तुमच्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतं. कधी चेहऱ्याला थोडा आपण जेव्हा हलकासा मसाज देतो ना, तेव्हा आपली स्किन पण लिफ्ट व्हायला मदत होते. तर त्यामुळे मेक शुअर की मसाज जेव्हा देताय तेव्हा अपवर्ड डिरेक्शनमध्ये मसाज द्यायचा.
अँड डोंट फॉरगेट युअर नेक. यानंतर वी आर गोइंग विथ अ सनस्क्रीन. सनस्क्रीन पण माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक आहे डॉट अँड कीचं आणि त्यानंतर एक आहे सनस्कोपचं. ओके. सो आज मी हे यूज करते कारण हे खूपच लाईट वेट सनस्क्रीन आहे, जे बिलकुलच व्हाईट कास्ट नाही देत चेहऱ्यावर. इव्हनली तुमच्या स्किनमध्ये स्प्रेड होतं. कधीही सनस्क्रीन घेताना ॲटलिस्ट तुम्हाला एवढं सनस्क्रीन घ्यायचं आहे. अँड लेट्स गिव्ह अगेन नाईस मसाज. भरपूर लोकांना सनस्क्रीन जे आहे ते स्किप करतात, बट डोंट डू दॅट. कारण मी पण भरपूर दिवस जे आहे सनस्क्रीन यूज नाही केलं आहे. पण त्याच्यामुळे ना स्किन डॅमेज होऊ शकते तुमची जेव्हा तुम्ही उन्हामध्ये वगैरे जाता तेव्हा. मेक शुअर की जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जाताय सनस्क्रीन वगैरे लावून, तर कमीत कमी त्याच्या 15 ते 20 मिनिटं आधी तुमच्या चेहऱ्यावर जे आहे ते सनस्क्रीन लावल्या गेलं पाहिजे. कारण तेव्हाच ते तुम्हाला त्याचा फायदा देईल. आणि सनस्क्रीन निवडताना कधीही SPF 50+ निवडा. त्यानंतर PA++++. मेक शुअर की या सगळ्या गोष्टी त्यामधनं इन्क्लूड असतील. सिरामाइड्स जर असेल त्यामध्ये तर बेस्टच आहे, कारण ते तुमच्या स्किनला एक चांगलं हायड्रेशन पण देतं. सो उन्हात जर जात असाल तुम्ही तर तुमची स्किन जास्त ड्राय वगैरे पण नाही होणार. आणि जेव्हा आपण बेअर स्किन जातो ना उन्हामध्ये, आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन्स जे आहेत ते वाढायला लागतात. भरपूर म्हणजे हे बघा, मला जे इथे हे जे आहे पिंपल्सचे डाग वगैरे, पण जेव्हा केव्हा मी उन्हामध्ये जाते ना, तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली आहे की हे जे डाग्स आहेत ना, ते डार्क व्हायला लागतात. सो मेक शुअर की तुम्ही ती चूक परत नाही करणार आहे. कॅन यू सी द ग्लो ऑलरेडी? जेव्हा आपला चेहरा चांगला मॉइश्चराईज असतो ना, त्यावर मेकअप पण तेवढंच चांगलं बसतं. तर म्हणून मी म्हणाले की मॉइश्चरायझर जे आहे ते मेन स्टेप असणार आहे तुमच्या स्किन केअरमधलं. आफ्टर दिस वी आर गोइंग विथ द लिप्स. कारण त्या चेहऱ्याप्रमाणे तुमचे लिप्स पण तेवढेच हायड्रेट असणं महत्त्वाचं आहे. युजली व्हॉट आय डू, युजली मी जे आहे बोरोलिन हे यूज करते लिप्ससाठी. पण जर मला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल, देन आय गो विथ दिस ममा अर्थ लिप बाम. ही जी आहे याचा पिंक शेड आहे, जसा तुम्हाला याच्या बॉटलला दिसतंय तसा सेम. पण ही मी फक्त जेव्हा बाहेर वगैरे जात असेल तेव्हा यूज करते, कारण यामध्ये कलर आहे. आणि अगेन, जर तुमच्याकडे हे दोन्ही ऑप्शन नसतील तर यू कॅन गो विथ द वॅसलिन. दॅट वन इज ऑल्सो द बेस्ट ऑप्शन. सो लेट्स अप्लाय दिस वन, कारण आज मी मॅचिंग घातलंय. आफ्टर युअर फेस, तुमची बॉडी पण तेवढीच मॉइश्चराईज असणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा हे हँड्स इथे हे जे दिसत असेल ना तुम्हाला, असं जेव्हा व्हाईट व्हाईट दिसायला लागतं, इट डझंट लुक गुड. सो येस, युजली मी बॉडी लोशन वगैरे यूज करते. मेक शुअर की त्यामध्ये पण जे आहे ना ते SPF असेल. कारण जेव्हा आपण उन्हात वगैरे जातो, आपल्या बॉडीची पण त्यासाठी तेवढीच केअर घेणं महत्त्वाचं आहे. असं नको व्हायला की फक्त आपण चेहऱ्यावर यूज करतोय. आणि केव्हा केव्हा मी जे आहे ते बॉडी बटर यूज करते, जेव्हा मला खूपच ड्राय वाटते स्किन त्या टाईमला. युजली आय यूज इट इन अ विंटर्स, बट रिसेंटली पण माझी स्किन खूप ड्राय होते. सो ओके, लेट्स यूज दिस. याला ना तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला थोडा वेळ लागतो, कारण तुम्ही बघता याची कन्सिस्टन्सी खूपच थिक आहे. येस. कॅन यू सी दॅट ग्लो?
मी भरपूर स्त्रियांना बघितलंय ज्यांना आपलं स्किन केअर करायला विसरतात. दे आर लाइक नो आम्हाला ना म्हणजे मेकअपची गरजच नाहीये. तर दिस इज नॉट द पार्ट ऑफ मेकअप. दिस दिस इज जस्ट टू टेक केअर ऑफ युअर स्किन. म्हणून त्याचं नाव आहे स्किन केअर. ओके. आणि राहिला प्रश्न तर आम्हाला वेळ नाहीये. तर कसं आहे ना, आपण जे काही कामं करतो दिवसभरात, हे कामं आयुष्यभरात संपणार नाहीयेत. ते प्रत्येकाला ज्याला त्याला लागलेलेच आहेत. ओके. पण आपली काळजी घेणं हेही तितकं आपल्याच हातात आहे. सो मेक शुअर की ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेताय. नाहीतर जसं आपलं वय व्हायला लागतं ना, तसं आपली स्किन जी आहे ती वयापेक्षा लवकर म्हणजे म्हातारी व्हायला लागते बेसिकली. आणि याच ज्या स्टेप आहे जे तुम्हाला तुमच्या स्किन डॅमेजपासून किंवा नंतर जे काही उन्हामुळे स्किन कॅन्सर वगैरे हे असे जे काही आजार वगैरे व्हायला लागतात ना, सो इट्स बेटर टू टेक केअर ऑफ युअर स्किन फ्रॉम द यंग एज. ओके. भरपूर काही कॉलेज गोईंग मुली पण बघितल्या आहे मी आता. आणि ऑफिस गोईंग मुली आहेत. अ, काही स्त्रिया वगैरे असतील, की दे ॲक्चुअली टेक केअर ऑफ देअर स्किन व्हेरी वेल. सो इट्स व्हेरी गुड. ओके. हाउसवाईफ आहेत. इव्हन दो यू आर हाउसवाईफ, यू स्टिल नीड अ सनस्क्रीन. असं नाही आहे, की तुम्ही घरी असता तर तुम्हाला म्हणजे उन्हात जायचं काम नाही पडत किंवा आम्हाला थोडंसंच जावं लागतं एवढं काही त्यामुळे फरक नाही पडत, तर असं काही नाही आहे. ओके. तुम्ही थोडं कधी जरी उन्हात जात असाल तर 1 ते 2 मिनिटांनीही तुमची स्किन आहे ती टॅन होते. ओके. सो मेक शुअर की यू आर यूजिंग अ सनस्क्रीन, अ गुड मॉइश्चरायझर, यू आर टेकिंग केअर ऑफ युअरसेल्फ. कारण जर तुम्ही स्वतःची जर काळजी घेत नसाल, की नो मॅटर हाऊ मच मनी यू आर अर्निंग, हाऊ मच मनी यू हॅव, आणि तुम्ही जितके काही कामं करताय, ओके, इवन दो यू आर हाऊसवाईफ, नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन यू. नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन युअर स्किन. ओके. येस. आणि जे काही प्रोडक्ट मी या व्हिडिओमध्ये यूज केले आहेत, त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो डोंट फॉरगेट टू चेक आउट दॅट. दॅट्स ऑल फॉर टुडे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.